नमस्कार. मी आज तुम्हाला सेल्फ कंट्रोल याविषयी सांगणार आहे. आत्मनियंत्रण. तर आत्मनियंत्रणाची समस्या ही अर्थशास्त्रामध्ये काउंट केली जात नाही. परंतु मानवी जीवनामध्ये किंवा मानवी भावनांचा ज्यावेळेला विषय येतो, त्यावेळेला आत्मनियंत्रण हे गरजेचं असतं. याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जर तुमच्या टेबलावरती, डायनिंग टेबलावरती काही खाऱ्या शेंगदाण्याची किंवा खाऱ्या काजूची प्लेट आहे आणि ती तुम्ही खात आहात. पण तुम्हाला तुमचे पोट भरल्यानंतर थांबवू तुम्ही शकता. पण टेम्पटेशनमध्ये तुम्ही ते किती काजू खाता किंवा किती नाही याचं तुम्हाला भान राहत नाही आणि तुम्ही ते काजू खात राहता. व्यक्तिगत जीवनामध्ये हा विषय सेल्फ कंट्रोल हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे ती जी वाटी आहे, ज्यावेळेला तुमच्या टेबलावरून काढून घेतली जाते, त्यावेळेला तुमच्या टेम्पटेशनवरती नियंत्रण येतं. अशाच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जीवनामध्ये सेल्फ कंट्रोलमध्ये कराव्या लागतात. अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं, तर 1970च्या दशकामध्ये वॉल्टर मिशेल यांनी लहान मुलांच्यावरती एक प्रयोग केला होता. 4 ते 5 वर्षाची मुलं एका रूममध्ये ठेवून त्यांना Oreos कुकीची ऑफर दिली होती. जर त्या मुलांनी 15 मिनिटं वाट बघितली, तर त्यांना त्या Oreos कुकीच्या 3 पट Oreos कुकी ते देणार होते. तर या प्रयोगामध्ये बरेचसेच जी मुलं होती, ती असमर्थ ठरली वाट बघण्यात. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन व्हर्सेस डिले ग्रॅटिफिकेशन. तर डिले ग्रॅटिफिकेशन हा एक व्यक्तिगत जीवनामध्ये अ, जो गुण आहे किंवा आपण त्याला धीर म्हणू, त्याची तुम्हाला भविष्यामध्ये चांगले परिणाम मिळत असतात. जर ज्यावेळेला त्यांनी काही वर्षानंतर त्या मुलांचं संशोधन केलं, त्यांना असं आढळून आलं, की ती जी मुलं वाट बघण्यात यशस्वी झाली 15 मिनिटानंतर, तर ती मुलं वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी झाली होती. त्यामुळे सेल्फ कंट्रोल हा विषय आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आत्मनियंत्रण हे खूप महत्वाचं असतं. धन्यवाद.